बीडमधून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असताना आता ब्लॅकमेलिंगमुळे एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्न ठरलेलं असताना आरोपीने फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिल्याने तरुणीने आता टोकाचं पाऊल उचललंय. 20 एप्रिलला या तरुणीचं लग्न होणार होतं, परंतु महिनाभर आधीच तरुणीने तिचं आयुष्य संपवलंय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कुठलीही कारवाई न केल्याने आता तरुणीच्या आईने थेट एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय. बीडमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्याच महाविद्यालयातील अभिषेक कदम हा आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. अभिषेकने जातीचं कारण पुढे करून साक्षीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. साक्षीच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलेलं असताना अभिषेक तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तिच्या आईने केला. या त्रासाला कंटाळून अखेर साक्षीने तिच्या मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्याने साक्षीच्या आईने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये त्यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मुलगा अभिषेक एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे, तिच्या कॉलेजमधलाच होता. मग आम्हाला असं माहिती झालं की बाबा हा मुलगा तिला बोलायला लागलाय किंवा काय, तर मग मुलीने सांगितलं की हा मुलगा असा मला मेसेज वगैरे करतोय. तर आम्ही त्याला बोलवून घेतलं घरी. त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का, तू करून घे. तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही. म्हणलं का करून घेऊ शकत नाही, तर तो म्हणला असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाहीत. मग आम्ही म्हटलं की तुला अगोदर नाही का कळालं की ही आहे म्हणून. तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराची आहे म्हणून. मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना, तू जा म्हटलं आम्ही इथून. मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्यांनी. मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय. मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे, मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली, मी बघून घेते, तुम्हाला बघते, तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला. मग माझ्या मुलीने फोन घेतला. दीदी म्हणले, मग म्हणले त्याला जर एवढं मुलीची जर प्रॉब्लेम होता तर मग तो का बोलला. तर म्हणली तुला आम्ही एक्सेप्ट करू शकत नाहीत म्हणली, कारण महाराची मुलगी आमच्या घरात एक्सेप्ट होणार नाही. मग म्हणली तुझ्या भावाने माझ्यासोबत केलं ते बरोबर केलं का, मी बघून घेते म्हणली, तुला काय करायचंय ते करून घे. मी पण काय म्हणली पोलीस आहे म्हणली, पोलीस मध्ये आहे. मग तिने फोन ठेवून दिला. ह्यांचं बरंच बोलणं झालं, तुझ्या भावाने असं केलं माझ्यासोबत तसं. मग त्याच्यानंतर तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिने फोन ठेवला. मग माझ्या मुलीने तिला मेसेज टाकला, दीदी हे बघ म्हणली मला तो ब्लॅकमेल करायला लागलाय, मला जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत मी सहन करीन, मला सहन नाही झालं की मी माझा जीव देईन, असं तिला चॅटिंगवर बोललेली आहे माझी मुलगी. आणि परत ती असं त्याला साक्षीला धमकवत होती. त्यावेळेस ती म्हणलेली पण आहे, चॅटिंगची ती सबूत पण दिलाय आम्ही पोलिसांना. ती म्हणली की तुझ्या भावाने माझ्यासोबत जे केलं ते चांगलं केलं असं वाटतंय ना तुला, तर ठीक आहे म्हणली, राहू दे. कारण की ती तेवढी धमकावतच होती म्हणून माझी मुलगी घाबरली. मग पुढं काय आम्ही लग्नाची थोड्या दिवस तिला त्याच्यातून काढलं. त्याच्यानंतर आम्ही पाहुणे बघितले, तिच्या चॉईसवर मुलगा बघितला की बाबा तुला आवडतो का, तर हो. सगळं तिला आवडलं, सगळं व्यवस्थित झालं, चांगला मुलगा होता, जमलं, सुपारी फुटली. मग ती त्याच्याशी बोलायला लागली मुलाशी. मग ती त्याच्यातून बाहेर निघाली. मग ज्या वेळेस ही वौसा वगैरे येऊन तिचे फोटो त्या मुलासोबत बघायला लागला, तिचे व्हिडिओ बघायल्यावर तो एकदमच मग असं तिला ब्लॅकमेलिंग परत असं चालू केलं की तुझे फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासू सासऱ्यांना फोटो टाकतो, तुझ्या नवऱ्याला लग्नात येऊन मारून टाकतो, तुला मारून टाकतो, माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सगळे माझ्या महाग आहेत, मी सगळं मॅनेज करतो. बऱ्याच बीड मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.